तर नमस्कार भावांनो आणि बहिणींनो, मी तुमचा आर्यन शेळके आणि आता मी आलेलो आहे गावाला पाचोऱ्याला. बघू शकता तुम्ही. आता इकडे येण्याचं कारण असं आहे की जी बहीण आहे माझी तेजस्विनी, तिला आज हॉस्टेलला सोडवायला जायचं आहे कोल्हापूरला आणि त्याच्यासाठी आलेलो आहे. ती खूप बोलत होती मला की हॉस्टेलला चल माझ्यासोबत, हॉस्टेलला चल. मग आता चाललेलो आहे तिच्यासोबत. 15-1 मिनटात मी जाईल तिकडं बंगल्यावर आणि त्याच्यानंतर तिचं सामान वगैरे पॅकिंग करून झालेली. मग निघूया. आता मी चहा खारी खातो, मस्त नाश्ता वगैरे करून घेतो लाईट. आजी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आता मस्त चहा वगैरे ठेवला आजीने माझ्यासाठी, चहा वगैरे पितो. पॅकिंग करून भेटतो तुम्हाला मी. पोचलेलो आहे इथं बंगल्यावर. आहे बघा, हिला सोडवायला जायचं आहे आणि मला खूप आनंद होतो. हिला सोडवायला चाललोय. आता करीबन दिवाळीला पण सुट्ट्या नाही ना? अरे परत येणार आहे. आता डायरेक्ट क्रिसमसच्या सुट्ट्या आहे, तर दिवाळीची सुद्धा 1-2 दिवस सुट्टी तिकडंच ठेवायचं, तिथं घ्यायला जायचं. महिन्याला भेटायला येऊ या बिचारीला आम्ही. ले चांगलं दुखलं पाहिजे. बोलायचंय काही? दर बोल. बोलने कोई कुछ नहीं है भाई. बोल. बोलना ही नहीं है हमें. कावर रात्री 12:30ला झोपलोय सकाळी. आहेस तू, मला काय सांगू, मी पण 1:30 वाजता झोपलेलो. तरी फोन उचलला नाही ठेवल्या. केला होता ना मी फोन, व्हिडिओ कॉल केला होता. उचलला का नाही? उचलला का नाही? कारण नाही सांगणार. चला काही आता भेटूया. तुम्हाला सगळी पॅकिंग वगैरे करून झाली, गाडीत टाकून नंतर भेटू. त्याचं मला माहित नाही. सगळे निघालं. आता बाळा पुढे बसलेला, मामा पण आमच्या सोबत. पप्पू मामा हाय. तडाय कोल्हापूरला भेटू. नाही, मध्ये स्टॉप आहे ना आपल्याला. ठीक आहे, जो स्टॉप असला तिथं भेटूया. आता थांबलेलो आम्ही नाश्ता करायसाठी. हे हॉटेल आहे ग्रेप्सला. आणि दिदीच्या गोळ्या वगैरे नेमकी दिदी विसरून गेली की आणलं आहे का नाही, म्हणून मग आम्ही चेक करत होतो सगळं. माझा डोसा आला आहे, दिदीने त्यांनी मिसळ घेतली. आता खाऊया आणि परत निघू. आपलं कोल्हापूरच ना? हां, कोल्हापूरसाठी. सगळ्यांचं जेवण झालं आणि ही पोरगी अजून पण हे बघा पेत नाही. कधीच्या नावात पूर आहे काय अरे म्हटलं पीत नाही कधीच्या नावात पूर राहिले. वाटत तर नाही मला. दररोज प्रत्येक वेळा जेव्हा पण आम्ही बाहेर गेलो चहा पितो. नजारा एक नंबर आहे आता इथं. सांगायला गेलं तर साईडला पाट आहे ना, सरळ रस्ता चालू आहे. पण तुम्हाला सांगायला मी सांगते एक नंबर नजारा. अगं रस्ता सांग, कुठूनही घातले तरी सारखेच रस्ते. राईट कुठून घातलं तर सारखंच जाणार आहे. हे अशी आमच्यात लोक राहिले काय, लोकेशनच सांगते. अरे नाही, मी बाहेर नजारा बघत होते. नजारा काय, नजारा पाठ होतं ते. आपल्या घराजवळ पाठ राहतं तसं पाठ होतं. पोचलेलं आहे फलटण मध्ये. हे देवस्थान आहे आबासाहेब महानुभाव पंतांचं. आबासाहेब आहे. अगं मागं नाव होतं का ताई? हे बघ इथं आबासाहेब वरती पाय. आबासाहेब मंदिर आहे इथं. मस्त दर्शन वगैरे करू. छान आहे. पुष्पम फलम तोयम यो मे भक्ता फलचुते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आबासाहेब मंदिराचे दर्शन झालेले. आता चाललोय दुसऱ्या मंदिरात. इकडं अजून एक मंदिर आहे. काय त्या मंदिराचं नाव? आता बाबासाहेब मंदिर आहे आणि शिव मागच आहे अजून. पण इथून शॉर्टकट आहे, नाही तर मग गाडी घेऊन जायला परत खूप वेळ लागतो आणि पूर्ण एक चक्कर मारून जावं लागतं. म्हणून मग आम्ही हेच प्रेफर केलं, कारण इथून लगेच निघायला रस्ता आहे आपल्याला. सेकंड मंदिर आहे आणि याला दंडवत घालणं बोलता. आम्ही पण घातली होती पण तिची व्हिडिओने काढली. तर इथे दर्शन करूया. अतिशय छान देव.
काहीच मस्त आता घाट वगैरे संपलेला आहे आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता, एक नंबर व्ह्यू आणि खूप हवा सुटलेली आहे. इथं बघू शकता तुम्ही, एवढी मजा येते ना काहीच. काहीच आपले थोडे गाड्यांमुळे माझा फोटो हिला फोटो काढायचे, आता फोटोज बिटो संपले. फायनली जे इथं पोचलेलं आहे, रूम वगैरे घेतले. आता इथं हॉटेल वीरतनला आणि इथंच जेवण करूया. वरती जाऊन पहिले फ्रेश होऊन नंतर जेवण करू आणि उद्या सकाळी हिला सोडायचं आहे. उद्या सकाळी लास्ट नाईट विथ फॅमिली. उद्यापासून गायब आहे. अगं दीदी चावी सुद्धा नाही घेतली का गाडीची तू? अभी तक बताया नहीं ना अपन को रुकना है या नहीं? रुकना है, इधर ही रुकना है। तो क्यों रुके अपन? तो फिर सारी प्रोसेसिंग करने पूरे करने के लिए गए। हाँ, तो चलो ना प्रोसेसिंग देखते ना. रूम पीछे वाली है इधर तो। हाँ जाएंगे ना, कोई टेन्शन नाही आहे. आपण उधर भी आहे. गाईज फायनली रूम बुक करून झालेली आहे. आता सामान वगैरे काढू आणि वरती जाऊया. आणि उद्या सकाळी हिला सोडायचं आता. मला एवढा आनंद होतो उद्या जाणार आहे. नाही तर दिवसात 4 कॉल करायची दीदी. दीदी रडू नका, का जाऊ दे. भेटशील 5-6 महिन्यानंतर. भेटू ना. काय ग? सामान वगैरे घेतलं आणि इथं दिसलं आपलं बेडू. गाईच माझे एवढेच कपडे, ॲव्हरेज बॉईज पॅकिंग. आणि बहिणीच्या आता ठीक आहे, हिचं हॉस्टेलचं कारण आहे म्हणून आता इथून वरती जायचं आहे. 2-1 मजले आहे, बघूया. रूममध्ये पोचलेलो आहे. हा रूम आहे आणि इथं आम्ही 4 झोपणार आहे. ते तिघा इकडे झोपतील आणि मला सिंगल एकट्याला बेड आहे. ॲक्च्युली नाही, इट्स ट्रू. इट्स ओनली फॉर माय. तर काही आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि थोडंफार चक्कर मारूया खाली आणि नंतर जाऊया वरती. आता टाइमपास करायला तिथं तिच्या मैत्रिणीला फोन करते, मैत्रिणीला, मावशीला, मम्मी आजी वगैरेला. आणि मी टाइमपास करतो इथं. ब्लॉग सोडल्यावर बघ म्हटलं. बघा इकडं तिकडं उड्या मारत राहती. पायाला कुरूप झाला आणि त्याचं ऑपरेशन केलं होतं, 2 टाक्या पडल्या. मोहतरमा जरा हसी इधर देख के. आता शेअर नाही करता येणार ना लिंक आता. तर काही जांभूळ वगैरे झालेली आता आणि बाबांनी चहा पण आणला आपल्यासाठी. चहा वगैरे पिऊया आणि सगळे रेडी झाले. आता 15-1 मिनिटात निघू आपण इथून. येऊ शकतो. ए ताई चहा कुठं ठेवलं? हे बघा, ही भूत ही ती डोक्यावर पिंपल पाहिजे किती भारी आले थांब. गायचे बघा पिंपल. फायनली आता सगळं झालेलं आहे. गाडीमध्ये सामान वगैरे टाकून झालं. आता निघालोय. आता जाऊ डायरेक्ट कॉलेजला. तिथं ब्रेकफास्ट वगैरे जाईल. त्यानंतर यांच्या रूमला सगळं सामान वगैरे लावून दुधीचे टाके काढे जायचे आज आपल्याला. कॉलेजमध्ये फोटो काढू. कॉलेजमध्ये हॉस्टेलला काढू.